दर्यापूर बाजार समितीच्या पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन, नेमके कारण काय? दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या पेट्रोल पंपवर तब्बल 20 कर्मचारी काम करत आहे. मात्र गेल्या 15 दिवसापासून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने या 20 कर्मचाऱ्यांना वेतन मिळत नसल्यामुळे आता या कर्मचाऱ्यांनी बाजार समितीच्या विरोधात काम बंद आंदोलन पुकारलेले आहे. याचे नेमकं कारण की पेट्रोल पंपवरील फोनद्वारे होत असलेला ट्रान्झॅक्शनमध्ये तफावत आढळल्याने बाजार समितीच्या सभापतींनी या पेट्रोल पंपवरील मॅनेजर व संबंधित कर्मचाऱ्यांना तफावत संदर्भात विचारणा केल्यानंतर याचा हिशोब न लागल्यामुळे एकाही कर्मचाऱ्यांचे वेतन होणार नाही असे थेट आदेश सभापतींनी दिले आहे. मात्र वेतन करण्यास सभापतींनी नकार दिल्यामुळे अखेर पेट्रोल पंपवरील तब्बल 20 कर्मचाऱ्यांनी पहाटे 12 वाजतापासून काम बंद आंदोलन पुकारले असून दिवसभर पेट्रोल पंप बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे दिवसभर बंद असलेल्या पेट्रोल पंपमुळे बाजार समितीचे लाख रुपयाचे नुकसान सुद्धा झाले आहे. तर दुसरीकडे ग्राहकांना पेट्रोल मिळत नसल्यामुळे मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला. पेट्रोल पंप कर्मचारी बाजार समितीच्या सभापती, उपसभापती, सर्व संचालकांची मीटिंग आयोजित करण्यात आली असून आता यात काय तोडगा निघणार हे सुद्धा पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. परंतु जोपर्यंत 15 दिवसाचे थकीत वेतन मिळत नाही तोपर्यंत आम्ही पेट्रोल पंपवर कामाला जाणार नाही आणि जर आमचे पैसे मिळाले तर आम्ही बाजार समितीच्या विरोधात पोलीस स्टेशनला तक्रार देणार असल्याचा इशारा सुद्धा पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांनी दिलेला आहे.